स्टार्ट. काँग्रेस पक्षानेच आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका सतत घेतलेली आहे असे सांगून श्रीमती पाटील म्हणाल्या, कसेल त्याची जमीन हा कायदा काँग्रेस पक्षानेच केला. शेतकऱ्याला दिली जाणारी वीज आज सर्वात स्वस्त असून त्यापोटी वीज मंडळाला 100 कोटी रुपयांची सबसिडी काँग्रेस पक्षाचेच सरकार देत आहे. बियाणे शेतकऱ्याला पुरवणे, कर्जमाफी, कर्जाचे हप्ते पाडून देणे आणि 6% व्याजाचा कर्जाचा दर ही सर्व धोरणे काँग्रेस पक्ष आणि सरकारने राबवली आहेत. श्रीमती पाटील म्हणाल्या की श्रीमती इंदिराजींची हत्या झाल्यानंतर या देशाच्या तरुण पंतप्रधानांनी दुःख विसरून देशाच्या ऐक्यासाठी दंगलग्रस्त दिल्लीमध्ये फिरून शांतता निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात या देशाला राजीवजींनी समर्थ केले आहे. सामान्य मतदार हा शहाणा आहे. त्याला त्याचे आणि देशाचे हित कशात आहे हे कळते. पंतप्रधान राजीव गांधींचे नेतृत्व आणि काँग्रेस पक्ष हेच देशाला दुफळीपासून वाचवू शकतात आणि राष्ट्रीय ऐक्याचे जतन करू शकतात. जातींमध्ये तेढ वाढवण्याचे काम काही संघटना करीत आहेत. अशा प्रवृत्तींनी जात किंवा धर्माच्या नावावर उचल खाल्ली तरी काँग्रेसवर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही, कारण काँग्रेसची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. महाराष्ट्रात उभे राहिलेले जातीय शक्तींचे आणि धार्मिक शक्तींचे राजकीय आव्हान काँग्रेस निर्विवादपणे उलटवून टाकील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी आज लोकमतशी व्यक्त